बातमी नागपूरमधून। नागपूर एअरपोर्ट धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यातच नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे, त्यामुळे अधिवेशनासाठी विमानाने येणाऱ्यांची गैरसोय होणार आहे। व्हीआयपीना नागपूर एअरपोर्टवर उतरता येणार नाही, त्यामुळे नागपूरमध्ये अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व आमदारांची गैरसोय होणार आहे। धावपट्टी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। सुमारे 60 कोटी रुपये खर्चून 3200 मीटर लांबीच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम हे करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेत। हितेश, खरं तर नागपूरमध्ये अधिवेशन आहे, त्याच कालावधीमध्ये एअरपोर्टचं काम सुरू होत आहे। खरं तर नागपूरमध्ये सर्व आमदार हे विमानानेच येत असतात। यावेळेस या सर्व आमदारांची तसंच प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। नक्कीच जगदीश, बघितलं गेलं तर 24 नोव्हेंबर पासून जे आहे हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर इथलं जे धावपट्टीचं जे काम आहे त्याचे दुरुस्ती करण्याचं जे काम आहे ते करण्यात सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर आता नागपूर 16 ते 21 पर्यंत जो अधिवेशनचा काळ आहे, हिवाळी अधिवेशन आहे, त्या अनुषंगाने जे आहे व्हीव्हीआयपी नागपुरात सगळ्यात जास्तीत जास्त व्हीव्हीआयपी येत असतात। त्यामध्ये मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा बाकी कोणी नेते असतील, हे लोक सगळे विमानाने ये जा करत असतात। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या दुरुस्तीचं काम जे आहे ते धावपट्टीवर चालू असणार आहे। आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर काम चालू असताना विमान जो आहे तो खाली धावपट्टीवर उतरवता येणार नाही असं जे आहे या माध्यमातून जे आहे सांगण्यात आलेलं आहे। आणि नागपूरच्या विमानतळावरून दररोज जे चालणारे 40 किमान 40 विमानं आहेत ते त्यांची जी वेळापत्रक आहे ती देखील बदलण्यात आलेली आहे। आणि या मागे जे कारण आहे ते म्हणजे दुरुस्तीचं काम जे आहे ते चालू आहे। हे जे काम आहे हे एप्रिल किंवा मार्चच्या 2023 मध्ये सुरू होणार होतं, मात्र ते सुरू तेव्हा झालं नव्हतं। आता ते नोव्हेंबर पासून जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने याचा फटका कुठेतरी व्हीव्हीआयपीला पडेल का? नक्कीच, तर या आमदारांना अधिवेशनाच्या काळामध्ये गैरसोय होऊ शकते अशी माहिती समोर येते। धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल।